Geschichte und sie wird das jetzt gleich erzählen. Er verliebt sich dann in einen König und will ihn heiraten. Und dieser König verspricht ihm, alle ihre Wünsche zu erfüllen. Und als einmal der König am Meditieren war und dieser König eben ein Versprechen nicht halten konnte, da sagte diese Frau, er solle seinen Sohn den Kopf abhacken, und zwar auf dem Schoß der Mutter, also auf dem Schoß der Mutter, also des Sohnes, ohne dass er weint. Und da wird er ganz schön traurig. Als er den Schwert zücken will, also als er sein Schwert zückte, erscheint dieser Gott, also Vishnu, und nimmt ihm sein Schwert weg. Und das ist dann das Ende. Ich wünsche गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यप्रवराय गुरवे गुणगुरवे गुरुदैत्यकलक्षेत्रे गुरुधर्मसदाराध्याय गुरुपुत्र परित्रात्रे गुरुपाखण्डखण्डकाय गीतसाराय गीततत्त्वाय गीतगोत्राय धीमहि गूढगुल्पाय गन्धमस्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि